तुम्हाला पण वजन कमी करायचं आहे, पण लक्षात येत नाही आपल्याला वजन कसं कमी करायचं. मग आपण कुठं तर प्रोडक्ट घेत बसतोय. मग प्रोडक्ट खरंच घेणं गरजेचं आहे का? तुम्हाला घरच्या आहारातून वजन कमी करता येतं का? हो, शक्य आहे. आणि हे खरंच आहे. घरातलं आहार, घरचं अन्न खाऊन 100% वजन कमी करता येते. जे आपण खातोय त्याच्याबरोबर फक्त कोणती भाजी आमटी पाहिजे हे लक्षात आलं की झालं. भात पण खावा, भाकरी पण खावा, चपाती पण खावा, पण त्याच्याबरोबर प्रोटीनयुक्त आपल्या घरात तयार होणारी भाजी आमटी जी काय असेल ते काय घ्यायचं हे लक्षात आलं की झालं. आणि हे दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगत असतोय, सारखं रोज सांगतोय आपण. त्याच्याबरोबर तुम्ही दिवसभरामध्ये हालचालीत राहा. हालचालीत दिवसभर व्यायामच करा म्हणत नाही म्हणत मी. सकाळी संध्याकाळी चांगला व्यायाम करा, जसा वेळ मिळेल तसा. आणि दिवसभर मात्र कंटिन्यू 1 तास, 1.5 तास, 2 तास, 3 तास एका ठिकाणी बसून राहू नका. 1 तास झाला की 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिट उठा, हालचाली करा. साध्या साध्या हालचाली करा, लहान लहान हालचाली करा. त्याचा इफेक्ट जबरदस्त पडणार आहे तुम्हाला. त्यामुळे ह्या हालचाली तुम्ही करत असताना तुम्ही घरातलं काय खाताय ते, आणि दिवसभरामध्ये 3 ते 6 लिटर पाणी, ह्या ठराविक गोष्टीकडे जरा लक्ष दिलं की काही अवघड नाही. आपलंच वजन आहे, आपलंच पोट आहे, आपल्यालाच घरचंच खाऊन वजन कमी करायचं आहे. कोणत्याही प्रोडक्टच्या बळी पडू नका. कारण भाकरी चपाती भात हा आपल्या आयुष्यातून कधी बंद न होणारा पदार्थ, कुणाच्या घरातून हे कधीच म्हणजे मेनू थांबणार नाहीत. पण तुम्ही जे बाहेरून औषधं खाणार आहे, एक ना एक दिवस थांबवलं पाहिजे का? लाईफ टाईम खाणार आहे का तुम्ही ते? नाही. मग का खावा? आणि जे वजन आपण कमी करतोय त्याला फक्त काय माहिती आहे का, तुम्ही किती कॅलरीज खाताय आणि किती कॅलरीज बर्न करताय. म्हणजे अर्धा किलो खायचा आहे, काय म्हणतोय बघा, अर्धा किलो खायचं आहे, तर त्यातलं 200 ग्रॅम कमी करायचं आहे. ते कसं? वापरून. बाकीचं 300 ग्रॅम बॉडी ऑटोमॅटिक त्याच्या प्रोसेसचा वापरत्या. 200 ग्रॅम फक्त लक्ष द्यायचं आणि त्याचा वापर करायचा, आपण जाणून बुजून वापर करायचा हालचालींमध्ये, व्यायामामध्ये. हे तुम्हाला अर्धा किलोचं म्हणजे थोडक्यात गणित सांगितलं. लय मोठं गणित काय नाही, हे असंच आपल्याला. मग किती कॅलरीज खायच्या, किती कॅलरीज बर्न करायच्या, त्याच्यामध्ये परत प्रोटीन किती खायचं, फायबर किती खायचं, घरातलंच. जर कमी पडत असेल तर मात्र फक्त व्हे प्रोटीन म्हणतोय मी, व्हे प्रोटीन. तेही कुठलंही घरातलं जेवण बंद करायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही समजा सकाळचा नाश्ता स्किप करता, त्या नाश्त्याच्या वेळी दुसरं काहीतरी पेता आणि ते नंतर आपलं घरातलं अन्न ते थांबवतं. आपलं तसं करायचं नाही तुम्ही. आपलं म्हणजे माझं नव प्रोडक्ट, व्हे प्रोटीन घेणार असाल तर, तेही पूर्ण होत नसेल शरीराला तर ते पण घ्यायची गरज लागत नाही. आपण जे काय खातो ते घरातल्या अन्नामधून प्रोटीन मिळवू शकतो. फक्त जे नॉनव्हेज खातात त्यांना थोडासा त्रास होतो, एवढाच फरक आहे. बाकीच्या दररोज थोड्या थोड्या माहिती सांगतो, दररोज नवीन नवीन व्हिडिओ आहेत. फक्त कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला चालू करा, हालचालीला सुरुवात करा. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. दिवसभरात 2.5 ते 3 लिटरच्या आसपास तरी पाणी प्या. 3-3.5 लिटर पाणी सांगतो मी, पण 2.5 ते 3 लिटरच्या आसपास प्या. आणि एकाच ठिकाणी सातत्यानं 1.5, 2, 3 तास बसून राहू नका. थोडंसं उठाय, दर 1 तासाला 1 मिनिट, 30-40 सेकंद, 50 सेकंद काहीतरी हालचाली करा. ह्या लहान लहान सवय लागून गेल्या की लाईफस्टाईल बदलत्या. ऑटोमॅटिक आपलंच पोट आहे, आपलंच वजन आहे, आपल्यालाच घरचं खाऊन कमी करायचं आहे. अजिबात भ्यायचं नाही. BP शुगरकडे तर अजिबात बघू नका, लक्ष देऊ नका. कधी तुम्ही हालचालीन चांगला आहार घ्यायला लागल्यानंतर लक्ष देऊ नका. म्हणजे काय, कुठल्या औषधं गोळ्या बंद करायच्या नाहीत. ज्या औषधं गोळ्या चालू आहेत त्या चालूच ठेवा. आणि सातत्यानं मग 1 महिना झाला की चेकअप करा. पण कधी चेकअप करा की तुम्हाला चांगल्या सवय लागल्यानंतर 100% तुमच्या कमी होतील डॉक्टरांच्या सल्ल्यानं. पुन्हा एकदा सांगतोय, डॉक्टरांच्या सल्ल्यानं. ठीक आहे. अशाच माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.